अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ. वटपौर्णिमेचा पवित्र सण जो की सुवासीन महिलांसाठी अतिशय खास आणि महत्त्वाचा असतो. तर यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून म्हणजे सोमवार या दिवशी येत आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केले जाते. या सणाला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते आणि ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. वटपौर्णिमा आपल्या सगळ्या स्त्रियांचा, सगळ्या महिलांचा अतिशय आवडता सण असतो. कारण या दिवशी आपण अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतो. तर पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या रंगाची जर साडी नेसली, 2 ते 3 रंग आहेत, त्या रंगाची जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. हे जे रंग आहे ते अतिशय शुभ फळ देणारे आहे. प्रत्येक रंगाचे मी तुम्हाला महत्त्व पण सांगेल. आणि बघा, ज्यासोबत काही रंग शुभ फळ देतात त्यासोबत काही रंग जे 3 आहेत, त्या 3 रंगांच्या साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला फळ मिळणार नाही, कारण ते अशुभ रंग मानले जातात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेचे आपल्याला संपूर्ण फळ कसे मिळेल, ही माहिती मी तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच वटपौर्णिमेला कोणत्या चुका आपल्याला हातून होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. तसेच वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा 2026ला वटपौर्णिमा 29 जूनला सोमवारी आलेली आहे. 29 जूनला वटपौर्णिमेच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो सकाळी 8:48 ते 10:40 अतिशय शुभ मुहूर्त आहे. आणि म्हणून शक्य असेल तर याच शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जर या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर या दिवशीचा राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार आपण कोणतीही पूजा किंवा सेवा ही जर शुभ मुहूर्तावर केली तर ते खूप जास्त पुण्यकारक मानलं जातं. म्हणून तुम्ही या शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती आपल्याला शक्यतो दुपारी 12च्या आत करायची आहे. फार उशिरा महिलांनी पूजा अजिबात करू नका. कारण काय करतो, सगळं आवरून शेवटी पूजा करतो, पण हे चुकीचं सुद्धा आहे. काही गोष्टी जर आपण त्या वेळेमध्ये केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. आणि बघा, श्रेया ज्या आहे मस्त साडी वगैरे दागिने घालून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करतात. पण आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं, पण फॅशनसोबत आपली संस्कृतीसुद्धा आपण तितकीच जपणं महत्त्वाचं आहे. आता वटसावित्री पौर्णिमेला महिलांनो शुभ रंग जे आहेत ते घातल्यामुळे आपल्याला लाभ होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगणार आहे. यासोबत बांगड्यासुद्धा आपल्या सौभाग्यवती स्त्रियांचे एक खूण असते. तर याबाबतसुद्धा आपल्याला काही नियम पाळलेच गेले पाहिजे. आता हे जे रंग आहेत या घातल्यामुळे सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात निर्माण होतात आणि पूजेचे फळ आपल्याला मिळत असतं. तर आता कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला काय त्याचा लाभ होतो हे मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग. देवीला आपण ओटी भरतो, हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो, हिरव्या रंगाचा चुडा बांगड्या ज्या आहेत तर त्या अर्पण करत असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम तो रंग आहे, तो सगळ्यात उत्तम मानला जातो. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतो. बघा, हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला आपले सौभाग्य जे आहे ते वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्यामुळे भगवान शंकर जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात. आणि शिवशंकर आणि निसर्गाचं एक जवळचं नातं आहे. तर त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बघा, बऱ्याचशा महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची साडीसुद्धा घालत असतात. तर त्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येत नाहीत, पतीपत्नीमध्ये सौख्य राहतं. आणि आपण ही जर हिरव्या रंगाची साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचे आपल्याला संपूर्ण फळ मिळतं. त्यामुळे शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाची साडीच नेसा, त्यांचा आपल्याला खूप फायदा होतो. त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला ज्ञान, पवित्रता, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आणि आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग हा आवर्जून वापरला जातो. आणि म्हणून पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो. आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा सुद्धा बलवान होतो.
त्याचबरोबर सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. जसे की आपण हळद कुंकू आणि त्यातील हळद म्हणजे हळदीला जेवढे महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. खरंच तुम्ही शक्य झालं तर यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी अवश्य नेसा. कारण पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अतिशय प्रिय आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही स्वतःहून निवास करते आणि म्हणून तुम्ही यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसून वटवृक्षांची पूजा नक्की करा. यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता. कारण आपल्या हिंदू धर्मशास्त्रात लाल रंग हा खूप शुभ मानला जातो. आपण रोज देवपूजा करतो किंवा आपण इतर वेळी जी काही पूजा मांडतो त्यावेळी लाल रंगाचे वस्त्र वापरतो. कारण सर्व देवांना लाल रंग हा खूप जास्त प्रिय आहे. त्यातले त्यात माता लक्ष्मीला लाल रंग हा खूप जास्त प्रिय आहे. प्रिय असल्यामुळे या दिवशी तुम्ही लाल रंगाचं वस्त्र हे नक्कीच परिधान करू शकता. तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. तर कुंकू हे सुद्धा लाल रंगातच असतं. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. लाल रंग हा संपत्तीची देवी लक्ष्मी आणि शक्तीची देवता माता दुर्गा यांना सुद्धा अतिशय प्रिय आहे. म्हणून तुम्ही यंदा वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. त्याचबरोबर पुढचा रंग आहे तो म्हणजे केसरी रंग. केसरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केसरी रंग त्याग, ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे आणि आपल्या हिंदू धर्मात हा रंग यज्ञ आणि अग्नीच्या ज्वालासारखा प्रकाशमान मानला जातो, जो अज्ञानाचा अंधकार दूर करून सकारात्मकतेचा संचार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग शौर्य, बलिदान यांचे देखील प्रतीक आहे. तसेच केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते आणि म्हणून तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा या वटपौर्णिमेला अवश्य नेसू शकता. यानंतर पुढचा रंग म्हणजे बघा गुलाबी रंग. गुलाबी रंगसुद्धा प्रेमाचं प्रतीक आहे. वटपौर्णिमा हा सण नवरा बायकोचा असतो आणि आपण नवऱ्यासाठी पूजा करतो. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर नवरा बायकोमधलं नातं जे आहे ते घट्ट होतं. याशिवाय बघा जांभळा रंग, त्यानंतर लाल रंग, पिवळा, केशरी, गुलाबी, चिंतामणी आणि त्यानंतर पोपटी, चॉकलेटी हे रंगसुद्धा तुम्ही या रंगाचे ड्रेस घालू शकता, साडी नेसू शकता. आपण शक्यतो वटपौर्णिमेला महिलांनी साडी नेसण्याचाच प्रयत्न करा. प्रत्येक रंग जो आहे त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि त्याचा कुठे ना कुठे आपल्यावर परिणाम होतो. आपण जे काही कपडे घालत असतो तर त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीवर परिणाम होत असतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही हे रंग जे मी तुम्हाला सांगितले आहे ते तसंच त्यांचे महत्त्वसुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे जमलं तर हिरव्या रंगाची साडी घाला, नाही जमलं तर आतापर्यंत जे काही मी तुम्हाला शुभ रंग सांगितले तर त्या रंगाच्या साड्या तुम्ही कोणत्याही विचार न करता या वटपौर्णिमेला नेसू शकता. कारण हे अतिशय शुभ आणि पवित्र मानले जातात. आता कोणत्या रंगाची साडी ज्या आहेत त्या नेसू नये तर सुवासिनी स्त्रियांना माहीतच असेल, पूजेच्या दिवशी, शुभ दिवशी, सणासुदीच्या दिवशी आपण शक्यतो काळा, पांढरा आणि यासोबत अगदी डार्क निळा हे रंग शक्यतो तुम्हाला टाळायचे आहेत. बघा पूजेमध्ये काळा आणि शक्यतो पांढरा रंग आपण कधीच वापरत नाही. पण बघा हा जो वटपौर्णिमेचा सण आहे या दिवशी तुम्हाला या रंगाची साडी अजिबात घालायची नाही. काळा रंग हा नकारात्मक शक्ती खेचून घेतो. आता हे रंग जे आहेत याच्यानेच अशुभ परिणाम होतात. पूजा जी आहे ती आपल्याला पूजेचं फळ मिळत नाही. कितीही मन लावून पूजा केली तर त्याचं फळ मिळत नाही. तर हे त्याचं मागचं कारण आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या. बघा आजकाल काय आहे, ज्या रंगाची साडी घालतो त्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घालत असतो. तुम्ही मॅचिंग इतर बांगड्या घाला, पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्याच आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाची काचेची किमान 6 तरी बांगड्या तुम्ही घाला. सोन्याच्या घाला, इतर घाला, पण त्यासोबत तुम्हाला हिरव्या काचेची जी बांगडी आहे ती घालायची आहे. कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या अखंड सौभाग्याचं प्रतीक आहे. शक्यतो या दिवशी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. हिंदू धर्मामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना
खूप जास्त महत्त्व आहे, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे हिरवा रंग घातल्यामुळे त्याच्या सौभाग्यामध्ये वाढ होते, पतीच्या प्रगतीमध्ये वाढ होते. त्यामुळे शक्यतो काचेच्या बांगड्या तुम्ही घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. यानंतर टिकलीसुद्धा बघा, या दिवशी पांढऱ्या रंगाची टिकली लावू नका. तसेच महिलांनो, या दिवशी अजिबात काही चुका आपल्या हातून होऊ देऊ नका. काही चुका तुम्ही नक्कीच पालन करा आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळा. तसेच या दिवशी तुम्ही व्रत करणार आहे, त्यामुळे वाईट बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका, खोटं बोलू नका. कारण हे जे व्रत आहे ना, हे खूप जास्त पवित्र व्रत मानलं जातं. सर्व व्रतामध्ये हे व्रत खूप शुभ असतं. त्यामुळे तुम्हाला हा जो नियम आहे तर तो आवर्जून पाळायचा आहे. तसेच बघा, तुमच्या घरामध्ये सुतक असेल तरीही तुम्ही व्रत करायचं आहे. फक्त तुम्हाला पूजा करता येणार नाही. तुम्ही दिवसभर व्रत करू शकता आणि जर स्त्रियांना या दिवशी मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्हाला पूजा करता येणार नाही. तुम्ही फक्त व्रत करायचं आहे. तर महिलांनी या वटपौर्णिमेच्या दिवशी नवीनच साडी नेसायची आहे किंवा आपल्या लग्नातील जो शालू असतो तो तुम्ही नेसला तरीही चालेल. हातात हिरवा चुडा घालायचा आहे, कपाळावरती टिकली लावायची आहेत, आपल्या भांगेमध्ये कुंकू लावायचं आहे, मंगळसूत्र, त्याचबरोबर पायात जोडवी, पैंजण अशा 7 शृंगार करून तुम्हाला ही पूजा करायची आहे, अशी धार्मिक मान्यता आहे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. श्री स्वामी समर्थ.